धावफलक जो वारू उधळला होता पहिल्या षटकामध्ये कुंडेबाळ संघाचा, त्या वारूला मात्र लगाम घातले संयमनं. त्यानंतर प्रमोद मडवीनं आणि पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. त्यामुळं कुठेतरी पुन्हा एकदा ब्रेक लागलाय मिथुन म्हात्रे. ओ यावेळेस मात्र लॉफ केले, बॉलला उंच गेलाय, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचणार का आणि झेल टिपलाय आणि अखेरीस मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का लागलाय क्रिशा डिजिटल, दोंडुशेट स्मृती, कुंडेवाहाळ या टीमला. दरम्यान आदरणीय पद्माकर कडू साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आदरणीय पद्माकर कडू साहेब, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी मंचावरती केला जाईल. पद्माकर कडू साहेबांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहता आदरणीय पद्माकर कडू साहेबांचा सन्मान केला जाईल. धन्यवाद. पद्माकरजी कडू साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. चौथ्या षटकामधील 2 चेंडू समाप्त झालेत. मिथुन म्हात्रे यांचं सध्याच्या घडीला कुंडेबाळ संघ थोडासा धावा जमा करताना, संघर्ष करताना दिसलाय. गोलंदाज मिथुन पुन्हा एकदा सोडून दिला होता हा चेंडू, लेफ्ट केला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक अतिरिक्त रन. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन अ बोर्ड. लेफ्टी बॉलर डोकी नेहमीच पाहायला मिळते जेव्हा असे संघ प्रतिस्पर्धी संघासमोर खेळतो. आणि बराच वेळेला उजव्या हाताचे खास करून फलंदाज असले की थोडंसं अजून टेन्शन वाढतं. लेफ्टी बॅटर आहे, ऑन साइडला खेचून मारला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, बरोबर शोधलं होतं, परंतु त्याला चकवा देत बॉल सीमारेषेच्या बाहेर पडलाय. षटकार. आले चेक करूया आपण एक्झॅक्टली सीमा रेषेजवळ रक्षितचा हा प्रयत्न मात्र चेक केला जाईल. सन्माननीय अमृत मोकल साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. अमृतजी मोकल साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय अमृतजी मोकल साहेबांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल. आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. चांगला झेल टिपला, परंतु चेक केलं जातं सीमारेषा लगत. बॉडी बॅलन्स जर का बाउंड्रीच्या बाहेर गेला असेल तर डेफिनेटली षटकार मिळेल आणि इथे निर्णय येतोय. चला, फलंदाज बाद आहे. रक्षितने रक्षा केले तिकडे मात्र चेंडूची, आणि एक आणखीन एक फलंदाज मात्र बाद होताना दिसेल. हा पहा झेल कशा पद्धतीने घेतला. अगदी सीमारेषे लगत उंच खरं तर होता, टिपल्यानंतर अगदी आतमध्येच राहिला. चांगला बॉडी बॅलन्स, चांगला कंट्रोल पाहायला मिळाला रक्षित, आणि चांगला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वी राज गायकवाड. धावसंख्या थोडीशी थांबले, परंतु या मैदानावर या गोष्टी घडत असतात बऱ्याच वेळा. लो स्कोरिंग मॅच आधी अगोदरचा जर आपण सामना पाहिला तर 32 धावांसाठी सामना शेवटपर्यंत आला होता. आणि हे बऱ्याच वेळा घडतं या मैदानामध्ये. थंड असं वातावरण आहे. वातावरण सुद्धा बऱ्याच वेळेला गोलंदाजांना पोषक ठरतं नाभेगाडीचं, आणि त्याचमुळे गोलंदाजी चांगली होते. बॉल स्किड्स होतात, वेगानं सुद्धा जातात. कधी कधी बॅटवर प्रॉपर रीतीनं येत नाहीत. या गोष्टी घडतात.
आणि गोलंदाजांना थोडासा ऍडव्हान्टेज आहे, म्हणून कुंडेवाळ संघानं ऍटलीस्ट 50च्या आसपास कोणत्याही परिस्थितीमध्ये मजल मारायलाच हवी. 10च्या सरासरीने धावायला तरी गोलंदाजांना तो एक थोडंसं पाठबळ मिळतं आणि ते देण्याचं काम मात्र फलंदाजांना करावं लागेल. हो, इकडे मात्र एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनला बॉलची फील्ड केली जात आहे. तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 39 नाव. 39 धावा धावफलकावर. समाधान कातकरी आणि विराज गायकवाड अशी जोडी सध्याच्या घडीला क्रिशा डिजिटल कुंडेवाळ टीम कडून लढते. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये जयनुमान खारकोपर. एक षटक बाकी आहे या खरं तर मॅच मधील आणि जसं संपेल लगेचच टॉस केला जाईल. ओ मिथुन यांचा हा बॉल फक्त दिशा दिले पाठीमागे फ्लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक होते फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर क्रिशा डिजिटल कुंडेवाळ संघाची धावसंख्या 3 बाद 40 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. पाचवं आणि अंतिम षटक असेल आणि निदान या ओव्हरमध्ये 10-12 धाबा जेणेकरून 50+ एक चांगली टोटल या मैदानावरची खरं तर सेट होऊ शकेल. सुरुवात जरूर चांगली केली होती. 16 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यानंतर असंच वाटलं होतं 55-60 धाबा सहजतेनं पूर्ण करतील, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. ते मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघाच्या गोलंदाजांचं. पाहूया शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर जयदीप मात्रे. बंटी शेवटचं ओव्हर करेल. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. फिफ्थ ओव्हर इन प्रोग्रेस नाव. चला पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जयदीप मात्रे. बंटी येतोय. बंटीचा पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर शफल होऊन पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे धावा प्रॉपर येत नाहीयेत, मागे येऊ शकतात, हाच विचार सध्याच्या घडीला कुंडेवाळ संघाच्या फलंदाजांच्या डोक्यात असावा. पहिला बॉल तर निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये जयनुमान खारकोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आम्हाला 1 सेकंद सुद्धा फुकट घालवायचा नाहीये. राहुल आलेत. ओ इकडे क्लीन बोल्ड. पुन्हा मागे खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय जयदीप मात्रेनं. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का क्रिशा डिजिटल कुंडेवाळला. वर 4. पहिल्या 2 बॉल मध्ये सुद्धा काहीच धाव आलेली नाहीये. एक तर शेवटचं षटक आहे, स्लॉग वरचं षटक आहे. संधी आता मात्र कमी उरल्या. 4 चेंडू बाकी आहेत आणि कुंडेवाळ संघाची धावसंख्या मात्र सीमित आहे. एखादी बाउंड्री शोधावीच लागेल या परिस्थितीमध्ये, अन्यथा ही धावसंख्या मात्र आटोक्यामध्ये राहील जासईच्या आणि ते कार्य आता मात्र करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर वैभव भोईरला पाठवण्यात आलंय. बऱ्याच वेळेला कधी कधी सरप्राइझिंग असतं. एक चांगला बॅटर आहेत वैभव. अनेक वर्ष कुंडेवाळसाठी सलामीवीराची भूमिका निभावली. आज 6व्या क्रमांकावर आलेत. पाहूया पुढे काय घडतंय. आल्या आल्या वैभवनं मात्र दणका दिलाय.
पहिलाच बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जुनं तेच सोनं, षटकार. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये सेवा केली कुंडेबाळची आणि जसा वाटलं त्याला आता संघा थोडासा अडचणीमध्ये आहे. वैभवचा एक तगडा स्ट्रोक पाहायला मिळाला. इकडे पहा विकेट किपर हातामधून जवळपास निसटला हा चेंडू. थोडासा टफ चान्स होता परंतु एक रन तरी मिळाली. परंतु एक मोठ्या फटक्याची गरज होती कोणत्याही परिस्थितीमध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तो फटका आल्या आल्या वैभवच्या पाठमधून येताना दिसला. टीमची टोटल 47 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादी बाउंड्री इकडे मात्र 50च्या पुढे नेईल आणि ही आयडल टोटल ठरू शकेल लढण्यासाठी कुंडेबाळ टीमला आणि ते करावं लागेल आता मात्र विराजला. ओ विराचा हा पटका मिस टायमिंग आहे. विकेट किपर स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचले होते भूषण परंतु चेंडू मात्र सापडलेला नाहीये. दुसरी रन कंप्लीट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो बॅकअप नाहीये. इकडे रन्स नव्हत्या निघत तिकडे आता मात्र रन्स मिळाल्यात त्या कुंडेबाळ टीमला. या अतिशय महत्वाच्या धावा मी तर म्हणेन. थोडस खराब क्रिकेट खेळला जासई संघ. प्रेशर बनवला होता परंतु जेव्हा अशा धावा येतात हे प्रेशर पटकन रिलीज होऊन जातं आणि इकडे अर्धशतक धाव फलकावर कुंडेबाळ संघाचं 51 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव नव्हती आणि 50 तरी आकडा गाठला जाणार काही शंका कुठेतरी मनामध्ये होती परंतु अखेरीस मात्र 50चा टप्पा ओलांडलाय. 51 धावा धाव फलकावर. 4 धावा धावून काढल्या सध्याच्या स्थितीमध्ये. हा दुर्मिळ योग आहे. फार क्वचित कधी कधी स्पर्धेमध्ये एखाद्या वेळाला कधी कधीच नसतो 4 धावा धावून काढणं परंतु एक घडलं या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 51 झाल्यात. विराज यावेळेस मात्र सापडला यष्ट्यांच्या मधोमध. लेग बिफोर द विकेट पायचीत पकडलं जाते. शेवटच्या बॉलवर सफलता. टार्गेट फायनल झालंय. क्रिशा डिजिटल 2 षट स्मृती कुंडेबाळ संघ 5 बाद 51 धावा आणि 52 धावांची आवश्यकता असेल मेघनाथ शेडे प्रतिष्ठान जासे टीमला. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल ती संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन खारकोपर या 2 संघादरम्यान. नितळस टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि जर खारकोपरचा उपस्थित राहिला नाही तर मात्र टॉस विन घोषित केला जाऊ शकतो. त्यामुळे खारकोपर टीम आपण आला असेल तर प्लीज धाव घ्या आपण टॉस बॉक्स कडे कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. हा नियम आहे. डिसिप्लिन तुम्हाला मेंटेन ठेवावी लागते या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे तुम्हाला वेळेमध्ये पोहोचणं फार गरजेचं आहे. चौथा सामना जो असेल त्यांनी सुद्धा वेळेमध्ये या. संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरले आणि निर्जा 11 VRCC गणेशपुरी आपण सुद्धा वेळेमध्ये या हीच अपेक्षा आहे आणि 30 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. खारकोपर टीमच्या कॅप्टनची आम्ही प्रतीक्षा करतोय. चला विशाल आलेले आहेत. मी विनंती करतोय सुजित दादा मात्रे यांना की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. खारकोपर जर्मन खारकोपर विपक्ष स्कायरा 11 नितलस या 2 टीम मध्ये आणि सुजितदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केला जाईल या लढतीचा. सुजित मात्रे खरं तर साईवरून त्यांचं आगमन. बेस्ट ऑफ लक राहुल. बेस्ट ऑफ लक विशाल या मॅचसाठी. वाईल्ड कंट्री या टीमला मिळालेली आहे आणि टॉस इथे केला जातोय. सुजित मात्रे साईचे मान्यवर आणि त्यांच्या समवेत पंकज कर्णोक या ठिकाणी आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला रिहानी एंटरप्राइजेस चषक, दुसऱ्या बाजूला शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड. यस कॉल विशाल करतोय कॉल. तर कॉल विशालचा. रिहानी कॉल आणि रिहानी आला. यस अभिनंदन. मान्यवरांचा आभार. विशाल सर्वप्रथम टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू पहिल्यांदा. समोर नितलस संघ आहे. यंदाचा हंगाम कसा राहिला? या संघासोबत कधी सामना झालाय? नाही हा पहिलाच सामना असेल या वर्षीचा. आणि नावे खाडीची स्पर्धा या मैदानाबद्दल या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आयोजन चांगलंच आहे. मला वाटतं गावात स्पर्धा चालू आहे आणि असं असताना देखील आपला संघ इथे आलाय. त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा असतील या मॅचसाठी. आणि राहुल टॉस गमावला बॅटिंग करायचे काय टार्गेट असेल?
टार्गेट सिच्युएशननुसार जसं आता सर कॉमेंटेटरी करत होते की 50+ टार्गेट इथे खूप होतो आणि गेल्या वर्षी मॅचेस बघत होतो आम्ही या एरियामध्ये कधी खेळत नाही, खेळतो केवी काका मैदानावरती, त्यामुळे आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि कारण बॉलिंग अटॅक आहे आमच्याकडे, थोडी बॅटिंग नाही होत, जर बॅटिंग झाली तर आम्ही जिंकू इथे. विकेट आपण जर पाहिली कॉन्क्रीट विकेट आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल. काय सांगशील या मैदानाबद्दल, स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि प्रथमतः आम्ही आयोजकांचा आभार मानतो की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली आणि रोशनदादा वहाल की कुठेही त्यांच्या जर 2 एंट्री असते तर 1 एंट्री आमच्यासाठी बॅकअप म्हणून ते आम्हाला ठेवतात, आम्ही त्याचा आभार मानू. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. खरं तर स्कायरा या नावाने हा संघ खेळेल आणि रोशन पाटील यांचा त्याने आभार व्यक्त केले. आणि जाऊया पुन्हा त्या कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा पुढच्या सत्राचा आभास. धन्यवाद. 52 रन्स टू विन, 52 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. आणि जसं होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात, ऐकूया पुन्हा एकदा मराठी भाषेमधून रोशनजी पाटील तारा यांचा आवाज. थँक्यू. 9व्या 11 संग्राम 11 नितलस हा संघ असेल. 9व्या साईगावचे खरं आमचे मित्र सुजित म्हात्रे यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. किरण म्हात्रे देखील आहेत. लकी ड्रॉ बाईक त्यांना, सायकल त्यांना मिळाली होती, बाईक नाही, सायकल मिळाली होती कर्नाला विभाग प्रीमियर लीगमध्ये. किरण म्हात्रे, तर सुजित म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी संजय दादा यांच्या शुभ हस्ते आणि आमचे सर्व आयोजक या ठिकाणी आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सुजित म्हात्रे साई यांचा केला जाईल. चला लवकरात लवकर आघाडीचे खेळाडू पाठवा, जास्तही टीम वेळ जास्त घ्यायचा नाहीये प्लीज. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. चला सलामीवीर मैदानाकडे पाठवा. यस, बॉल हवाय, बॉलची पूर्तता करा आपण. तर सुजित म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर पंकज कर्णुक यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. आदरणीय पंकजी कर्णुक यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. खरं तर रेहानी एंटरप्राइजेस ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत. पंकज कर्णुक यांचा सन्मान केला जातोय. आपलं सहर्ष स्वागत. तर मॅचला सुरुवात होईल आणि त्यानंतर आमचे मित्र किरण म्हात्रे त्यांना आपण सन्मानित करूया. एक उत्तम आचार्य देखील आहेत किरण, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरण म्हात्रे त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेतोय. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. तर किरण म्हात्रे साई यांचा सन्मान केला होतोय. कर्नाला विभाग प्रीमियर लीग मध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना सायकल मिळाली. आणि यानंतर आदरणीय मयूर कर्णुक यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत आणि करण मोकल यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूर कर्णुक आणि करण मोकल त्यांनाही विनंती आहे आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे या ठिकाणी जास्तही संघासमोर 52 आणि या 52 धावा बनवताना खरं प्रचंड घाम गावा लागेल या गुलाबी थंडीमध्ये बॅटिंग करत असताना जास्तही टीमला. कारण मैदानाचे आउटफील्ड वातावरण आपण जर पाहिलं त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती विकेट कॉन्क्रीटचे आहे आणि इथे धावा बनवताना मात्र प्रचंड संघर्ष करावा लागला. मागचा सामना देखील आपण पाहिला लो स्कोरिंग असताना दहिसर टीमने सावरकर टीमला घाम फोडला होता. आता इथे डावाला सुरुवात झाली. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय संजय वास्कर, अनुभवी खेळाडू, पुराणा चावल, लेजंड 40+ खेळाडू आहे. अगदी कमी पावलांचा रनअप आणि प्रचंड वेगात बॉल टाकतो संजय वास्कर. त्यांच्या समोर भूषण म्हात्रे देखील आहेत, ते देखील एक अनुभवी खेळाडू. या संघाच्या स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत त्या ठिकाणी रक्षित म्हात्रे. लेट्स प्ले. 50+ धावा बनवायच्यात. 52 40+ टू 40+ असा आता बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ चे 2 खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. पहिला बॉल राऊंड द विकेट, डाऊन द ग्राउंड, व्ही सेप मध्ये फटका, थ्रू द कव्हर्स, फ्री होम डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक घेऊन मैदानाच्या बाहेर चाललाय भूषण म्हात्रे, पहिला खेळाडू बाद.
विकेट मिळाला भूषणचा. पहिला खेळाडू बाद होताना आपण पाहिला क्रिशा डिजिटल, धोंडूशेठ स्मृती कुंडेबाल, अमन भास्कर. अपकमिंग टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून प्रकाश होतातील नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उत्तम खरं तर व्यावसायिक आहेत. क्रिशा डिजिटल म्हटलं की उत्तम सुंदर ग्राफिक्स आणि त्याच्याबरोबरीने अगदी योग्य दरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फ्लेक्सेस असतील त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. नुकताच कर्नाला विभाग प्रीमियर लीगचं संपूर्ण काम त्यांनी केलं आणि जबरदस्त एडिटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं विशेष कौतुक. नवीन खेळाडू मैदानाकडे चला. तिसऱ्या क्रमांकावरती युनिट नंबर 3 तन्मय ठाकूर. सचिन ठाकूर छोट्या यांची आठवण 7 जण होते आणि त्यांचे पुतणे आहेत. तन्मय ठाकूर तोही एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. तन्मय सचिन ठाकूर यांचे देखील खूप मोठं योगदान या संघासाठी राहिलं, या गावासाठी राहिलं आहे. छोट्या ज्यांना आपण प्रेमाने नेहमी त्यांना संबोधतो आणि इथे मात्र तन्मय मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला थोडी घाई करा प्लीज. संजय वास्कर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पार्टनरशिप क्या बात है. फॉलिंगचा फटका होता. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार की चौकार, मला वाटतं षटकारच आहे आणि इथून क्लिअर झालाय. हा षटकार आहे. 6 धावा मिळतील तन्मयला, 6 धावा मिळतील जासे टीमला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तन्मय ठाकूरचा फटका आपण पाहिला. ज्या ठिकाणी षटकार मिळाला. 6 धावा अकाउंट ओपन झालं जासई संघाचं. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने व्हीसेप मध्ये खेळले. वाडी स्ट्रॉंग आपला फिल्डर सरकला बाजूला. बॉलला थांबवण्यासाठी फक्त सिंगल. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स. चांगला गतिमान फटका होता परंतु व्हीसेप मध्ये आपण जर पाहिलं थोडी लॉंग बाउंड्री आहे. त्याचा फायदा झाला फिल्डिंग टीमला आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डीप मध्ये आय थिंक संतोष आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने एंड बदलला. आता स्ट्रायकिंग एंडला येतील त्या ठिकाणी रक्षित म्हात्रे. त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्याने चांगला झेल टिपला होता सीमारेषा लगत. तर या दरम्यान आदरणीय मंगेशी भोईर यांचं आगमन. रक्षितने आक्रमण केलंय. बॉलला उडवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर डाव्या हाताचा फलंदाज आला की मात्र गोलंदाजी भंबेरी उडते आणि इथे स्लॉट मध्ये टाकला. हा षटकार आलाय बॅटिंग करताना जासे टीमला. आपण मंचावरती या. जॉन्टी यांच्याशी आपण संपर्क साधा. रॉकस्टार प्रवीण गायकर आमचे समालोचक. जबरदस्त बॅटिंग. हा षटकार पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती आहेत. ट्रॅक बदलला आता संजय वास्कर यांनी. पुन्हा एकदा आक्रमण. यावेळेला बॉल उडवलाय. उंची घेतलीये. डिस्टन्स क्लिअर होईल का तर नाहीये. लगेच प्रत्युत्तर संजय वास्कर यांचं. लेंथ मागे घेतली आणि त्यानंतर मिस्क्यूट फटका झाला. रक्षितचा विकेट काढला संजय वास्करने. या ओव्हरमध्ये दुसरा धक्का दिला जासई टीमला. परिस्थिती आपण पाहिली. षटकारानंतर रक्षितचा विकेट काढला संजय वास्कराने. कमालीचं कमबॅक. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो अब हमारी असं सांगतोय मैदानामध्ये संजय वास्कर. आदित्य चाललाय आणखीन एक स्फोटक विध्वंसक खेळाडू. देयष्टी आपण जर पाहिली आदित्यची अतिशय स्ट्रॉंग आहे आणि तितकेच स्ट्रॉंगेस्ट पटके आपण त्याच्या माध्यमातून पाहिले. आता या वेळेला खरं तर आपण पाहिला प्रतिषटक जर विचार केला 10.40 हा रिक्वायर्ड रन आहे आणि आतापर्यंत 13 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण येताना पाहिल्या. पॉवर प्ले मध्ये फ्रंट लाईन गोलंदाज संजय वास्कर त्यांच्यावरती आक्रमण होताना आपण पाहिलं. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. खरं तर खारकोपर टीमने बॅटिंगला इन्व्हाइट केलंय. त्या ठिकाणी नितलस टीमला आणखीन एक मोठा सामना परीक्षकांच्या भेटीला येईल. यानंतरचा पुढचा सामना ओल्वे नोड आणि तलोजा MIDC परिसरातील 2 संघ असतील. फुल टॉस बॉल. यावेळेला मिड विकेटला फटका. फिल्डर आहेत का तिथे? आहेत आणि झेल टिपत असताना मात्र 1 मोर विकेट डाऊन. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल. या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 सिंगलच्या मदतीने धावा आल्या 13. खेळाडू बाजरे 3.
देखील मिळाला आणि 3 खेळाडू बाद होताना आपण पाहिले. अनिकेत गरज जासईचे या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आहेत या टीमला. आणि नवीन खेळाडू संयम मैदानाच्या आतमध्ये चालला. संयमाने खेळ करावा लागेल. आता इथून मात्र पुढे पाऊल टाकत असताना मात्र विचार करूनच टाकावा लागेल. प्रचंड धुका पडला की त्या धुक्याकडून देखील आपल्याला बरंच काय शिकायला मिळतं. एक एक पाऊल टाकला की पूर्णपणे मार्ग मोकळा होतो. मंगेशी भोईर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आदरणीय मंगेशी भोईर, नुकतंच ज्यांचा आगमन या ठिकाणी मंचावरती झालेला आहे, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूया. मंगेशी भोईर, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला थोडी घाई करा प्लीज. प्रत्येक टीमला आम्ही सूचित करू, वेळेचं बंधन आहे, तर थोडी आपण घाई करा. प्रवीण दादा कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल मंगेश भोईर यांचा. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटमध्ये प्रेम करणारे मंगेशजी भोईर यांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 साजन पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय साजन पाटील, त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज येताना पाहत आहे अनिकेत कातकरी हा खेळाडू. अनिकेताला बॉलिंग मार्कमध्ये तर आदिवासी समाजाला बिलॉंग करणारा खेळाडू, प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे आहे. दिसायला जरी छोटा चणीचा असेल, अगदी छोटा असेल, पण मूर्ती लहान असं म्हणताना कीर्तिमान कामगिरी करणारा खेळाडू अनिकेताला बॉलिंग मार्कमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेगात टाकला, फुल लेन ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने खेळले, शॉर्ट कव्हरला बॉल फीड होताना आपण पहिला सिंगल मिळाले, चिकी सिंगल. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 रन घेत असताना हा सन्मान या ठिकाणी होतो आमचे साजन सर यांचा. खरं तर त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. आपलं मनपूर्वक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करूया. गेस्ट इज गॉड असं म्हणतात. भारतीय संस्कृती म्हटलं की आलेला पाहुणा हा देवा समान आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य असताना इथे मात्र हे कर्तव्य बजावत असताना संजय दादा ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. 13ला 3, 3-13 सध्या परिस्थिती आहे. स्कोर कार्ड वरती 3 खेळाडू बाद झाले, 13 धावा धाव फलकावरती आहेत. संयम, चला थोडी घाई करा प्लीज. 14 धावात माफी असावी धाव फलकावरती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 13 होता, इथे सिंगल मिळाली. 14 धावा धाव फलकावरती, 3 खेळाडू बाद. 14 52चा पाठलाग करायचा. अजूनही दिल्ली अभी भी दूर है असं म्हणायला हरकत नाहीये. 38 धावा अजूनही करायच्या. याही वेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्यावरती, फिल्डरला बीट करत असताना बॉल निघाला, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार. संयमचा आक्रमण, चौकार. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. मिड विकेटला हा फटका होता. गॅप मध्ये आपण पाहिला संयमचा फटका, जिथे 4 धावा मिळाल्या जास्त टीमला. डाव्यांचा खेळ आपण पाहिला. डाव्या हाताचे खेळाडू नेहमी आक्रमक, यावेळेला बॉटम हँडचा चांगला वापर करत असा डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिला. अगदी कोलातला बॉल हेलिकॉप्टर लुक देत असताना त्या ठिकाणी ऑन साइडला चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा परत एकदा आपण पाहिली. या सामन्यामध्ये 1 धाव मिळाली 1 रनच्या मदतीने. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिली आतापर्यंत 3 खेळाडू बाद, 19 धावा, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सध्या सुस्थितीमध्ये आहे या ठिकाणी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई हा संघ. पुढे आले, स्टेप आउट गेल्यापर्यंत विकेट किपर बीट झाले. मला वाटतं हा बॉल कॅरी केला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. विकेट किपर त्या ठिकाणी आहेत वैभव भोईर. त्यांच्याकडून तर अपेक्षा नव्हती तर मिस्टेक होईल, कारण अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या हातातून मात्र मिस्टेक होताना पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं कधी कधी कठीण झेल अगदी सहजपणे एखादा क्षेत्ररक्षक पकडतो, पण तो सोपा झेल सुटला जातो बऱ्याच वेळेला, आणि इथे हेच घडलं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेतची बॉडी लँग्वेज पाहिली की मला आठवण होते तर पुन्हा एकदा सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या. आठवण होते तर धाकटा कांदा संघाचा तर छोटा खेळाडू सुदाम नाईक, तो देखील याच शैलीचा खेळाडू, परंतु आज चर्चेमध्ये आहे. जबरदस्त कामगिरी त्या खेळाडूच्या माध्यमातून राहिली. गोरसई टीमला त्याने पराभूत करून दाखवलं. बलाढ्य करत संघाला पराभूत केल्यानंतर चर्चा होते, स्वतःला सिद्ध केल्यानंतर आपोआप प्रसिद्धी मिळते आणि सध्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये असताना तो खेळाडू अनिकेत देखील बॉलिंग मार्कमध्ये आहे.
कवचला फटका. वॉट अ शॉट, इनसाइड आउट, अफलातून टायमिंग. जबरदस्त हा फटका होता त्या ठिकाणी तन्मयचा. हल्ला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 6 धावा, षटकार. बुक स्टाईल आणि प्रॉपर टायमिंग होतं या फटक्यामध्ये. त्या ठिकाणी तन्मय ठाकूरचं शेवट गोड केला. हा बॉल चांगला होता परंतु फटका त्याही पेक्षा सुंदर होता. बघा पुन्हा एकदा रिप्ले पाहतच राहावा असा नयनरम्य हा फटका होता तन्मयचा. शफल झाले उजव्याच्या बाहेर. त्या ठिकाणी आपण पहिला बॉडीचा फोर्स होता, त्या ठिकाणी फोर्सेबल स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन कडे खेळत असताना हा षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती आल्या. 3 खेळाडू बाद, 27 धावा, जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केलाय. 52चा पाठलाग करायचा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आल्या परंतु वेळ गेलेली नाहीये. एक षटक इकॉनॉमिकल फिगर आलं, कमी धावांचं आलं तर दबाव पुन्हा एकदा क्रिएट होईल त्या ठिकाणी जासई संघावरती. अप अँड डाऊन्स मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख आपण प्रत्येक वेळी येत असताना पाहिलं. कधी कधी सुख तर कधी कधी दुःख असतं. तसंच क्रिकेटमधच्या खेळामध्ये तसंच आहे. एखादा संघ पुढे येताना पाहायला मिळेल तर कधी कधी तो संघ बॅकफुटला देखील जातो. त्यामुळे समाधान कातकरी, मला आठवते कधी भिलवलीची स्पर्धा, आदिवासी समाजाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्याने बाईक पटकावली होती. जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. सध्या चर्चेमध्ये सारसईचा खरं खेळाडू रोशन पवार, अप्रतिम अष्टपैलू खेळाडू, भरपूर चांगले खेळाडू आहेत या समाजामध्ये. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. समाधानकडे असणारा अनुभव तो मात्र त्याला आता पणाला लावावा लागेल. अनुभवाची शिदोरी घेऊन हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. डॉट बॉल आपण पाहिला आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावली आपण पाहता स्कोर कार्ड वरती 27. वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, गॅप मध्ये फटका, संयमचा आक्रमण. याही वेळेला बॉल चाललाय त्या ठिकाणी कौकोड रिजनला. एका टप्प्यावरती सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. प्रीतमजी तांडेल यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. प्रीतमजी तांडेल यांना विनंती आहे या मंचावरती आपलं स्वागत. 31-31 धावा, 21ची गरज. गुडघा टेकत फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, बॉल मागे चालला, बॅटला स्पर्श करून बॅकवर्ड क्षेत्राकडे, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, प्रयत्नांती परमेश्वर. आणि इथे मात्र साथ दिली या ठिकाणी संयमला. चौकार होतोय जासई टीमसाठी. साठी ऑलमोस्ट त्या ठिकाणी आपण पहिला संयम झोपला होता आणि काय फटका मारला. वरची कडा घेत असताना बॉल बॅकवर्डला जाताना आपण पहिला 4 धावा मिळाल्या. टोटल 35 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 17ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. बॅटिंग मधलं स्टँडर्ड आपण पाहता जासई संघाचं सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं अफलातून राहिलं. वारंवार मोठे फटके, वारंवार दबाव टाकतात त्या ठिकाणी कुंडेवाल टीमवरती. खराब फिल्डिंगचा फायदा झाला. इथे एक मिसक्यूट झाला फटका, एक्स्ट्रा कव्हरला डीपमधून फिल्डर धावत आला. अनिकेत पुढे झेल टिपलाय. विकेटची गरज होती, ब्रेक थ्रू काढला या ठिकाणी समाधानने. आणि इथे मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय त्या ठिकाणी संयम. अंकितने हा झेल टिपला, खेळाडू बाजूला संयम. विकेट त्या ठिकाणी मिळाला. चांगला होता कव्हरच्या वरून पण मैदानाकडे चाललाय बंटी, मिस्टर UPL. बंटी अतिशय घातक खेळाडू, बाहुबली मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी 6व्या क्रमांकावरती बंटीला आपण जाताना पाहताय. सध्या परिस्थिती आपण जर पाहिली अजूनही 17ची गरज आहे येणाऱ्या काही तर बॉलमध्ये. बंटी यांच्या सौभाग्यामध्ये देखील जासई ग्रामपंचायत सदस्य आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये बंटीच्या देखील नावाची चर्चा राहिली. आणि हा खेळाडू मैदानामध्ये चालला. प्रवीण, सध्या परिस्थिती आपण जर पाहिली तर यावेळेला जासई संघ फ्रंट फुटला. याचं कारण आहे मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा. याचं कारण आहे तन्मयने केलेली अफलातून फलंदाजी. 6 मध्ये 16 त्याने केलेल्या आतापर्यंत आपल्या टीमसाठी. आता येणारे काही बॉल विजयासाठी अजूनही 17 धावांचं समीकरण बाकी आहे. काही तर बॉल बाकी आहेत आणि 17 धावांची गरज. जॉन्टी मैदान मंचावरती आहेत, तर आयोजकाच्या भूमिकेमध्येच आहेत आणि जॉन्टी यांचे बंटी खास आहेत. ही माहिती आम्हाला रुचेरने दिली. जॉन्टी हलक्या हाताने खेळत असताना दिशा दिली आहे, वेगाच्या आगेस टेक्निक. बॉलला मात्र पाठवला डीप बॅकवर्ड करतर पॉइंटला.
चांगलं टायमिंग होतं. दिशा देत असताना सेकंडचा कॉल 2 धाबा आल्या. सेन्सिबल क्रिकेट. बघा जेव्हा सामना अगदी कट टू कट होतो, कमी बॉलमध्ये कमी धाबा असतात, तेव्हा मात्र तुम्हाला सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागतं. आणि इथे बघा वेळेला काय हवं, गरजेला काय हवंय ते मात्र बंटीला ठाऊक आहे. आणि त्याने मात्र सेकंड रन घेत असताना एंड बदलला. अजूनही विजयासाठी 15चं समीकरण बाकी आहे. धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 37 धावा 37. हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. डीप मधला फिल्डर धावत पुढे सेकंडचा कॉल, रिस्की रन, 2 धाबा सहजगत्या कंप्लीट होताना आपण पाहिलं. लेझी क्रिकेट. मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाहीये, कमबॅक करावं लागेल. मागचा सामना तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण होतं. दहिसर संघाने जर का फिल्डिंग मध्ये चुका केल्या नसत्या तर कदाचित एक मोठा उलटफेर पहिल्याच लढतीमध्ये पाहायला मिळाला असता आणि धावा डिपेंड होताना पाहायला मिळाल्या असत्या. तर इथे प्रीतम तांडेल साहेब यांचा आपण सन्मान करूया. मी आदेश ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते प्रीतम तांडेल साहेबांचा इथे शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. तर प्रीतम तांडेल साहेबांना विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. तर यावं आदेश ठाकूर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. तर सन्माननीय सुविचार माली साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांचंही सहर्ष स्वागत. तत्पूर्वी प्रीतम तांडेल यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी तांडेल साहेबांना विनंती करतो आपण यावं. आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पाण्याची संपूर्ण उत्तम व्यवस्था आम्हाला पाहायला मिळाली. जल है तो कल है, पाणी ही जीवन आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून पाण्याची दमदार व्यवस्था आम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली ते प्रीतम शेठ तांडेल यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. आदेश भाई आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान राहुलभाई मोकल. तर राहुलभाई मोकल यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर राहुलभाई मोकल यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. दमदार नेतृत्व, एकच वादा आमचा आदेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करूया. आदेश भाई यांच्या शुभ हस्ते राहुल मोकल यांचा सन्मान. त्याच्यानंतर सुविचार माली साहेब आणि तुषार धावडे साहेब यांचा देखील सन्मान. मी सुविचार माली यांचा सन्मान करण्यासाठी 12 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. तर किशोर मांडवे साहेब आपण यावा, आपल्या शुभ हस्ते सुविचार माली साहेबांचा इथे सन्मान आपण करावा. आणि त्याच्यानंतर तुषार धावडे साहेब यांचा देखील सन्मान आपण करावा. धन्यवाद. ओव्हर टू रोशन. देखील आपण सन्मान करूया. किशोर मांडवे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुविचार माली साहेबांचा इथे सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर तुषार धावडे साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. चौकार पहिल्याच बॉलवरती आला. आता फक्त 9 धावांची गरज आहे. इथे मात्र स्विंग केला बॉलला. टप्पा पडल्यानंतर गरकन बॉल फिरला. बॉलची वाट पाहिली. बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र हातभर वळण घेत असताना मला प्रकाशांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील किंबहुना विकेट घ्यावा लागेल तन्मयचा. हा खेळाडू पूर्णपणे सेट झालाय. 10 बॉल 9. समोर टाकला, चॉप केला बॉलला. यॉर्कर खोलीत टाकला. हा बॉल होता, अगदी खोलात टाकलेला हा चेंडू होता. त्याला सन्मान देत असताना इथे सिंगल मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीने आता कॅल्क्युलेशन बदललं, समीकरण बनलंय. शेवटचे बॉल असतील 9 विजयासाठी 8 धावा. सामना संपलेला नाही आहे. या 3 बॉल मध्ये जर का एका दुसरा विकेट मिळाला, या 3 बॉल मध्ये जर का जास्तीत जास्त डॉट बॉल टाकले तर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. इथे देखील प्ले अँड मिस. फिरवला बॉलला, समोर टाकलेला चेंडू त्याच्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मगाशीच म्हटलं होतं सिंगल डबल रन काढणं सोपं नाहीये. टेनिस बॉल मध्ये एखादा फलंदाज षटकार मारू शकतो, चौकार मारू शकतो, पण सिंगल काढणं त्याच्यासाठी एक मोठी जोखीम असते. आता 8 बॉल 8 रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये आलंय. स्टेप आउट, ऑन साइडला फटका, मिड विकेटला फिल्डर आहेत. खेळाडू कक्षाला अभिवादन करताना बंटीचा धमाका, षटकार. हवेने भरलेल्या फुग्याला टाचणी मारण्यात हव्याची फुगा करतात, त्या फुग्याची हवा निघते तशी सामन्याची हवा काढली या षटकाराने, असं म्हणायला हरकत नाहीये.
हा सामना आता एकतर्फा होत चाललाय. 7 बॉल 2 धावा. यावेळेला देखील एका वेगळ्या धाटणीचा फटका. क्या बात आहे, अप्रतिम. या ठिकाणी टायमिंग आपण पाहिलं. कबसला घेत असताना बॉल चला कबो पॉइंटला, सीमा पार. 6 धावा षटकार आणि हा सामना जिंकलाय मैदानामध्ये जासई संघाने. अभिनंदन जासई संघ. हार्ड लक टीम कुंडेबाल. चला नेक्स्ट मॅच. विशालला विनंती राहील खारकोपर टीम फिल्डिंग लावून घ्यायला घ्यायचा, पण वेळ जास्त घ्यायचा नाहीये. सामनावीर आपण पारितोषिक देणार आहोत का तर रिहानी च्या शुभ हस्ते संजय शेठ ठाकूर यांची कन्या. मुलगी जन्माला आली म्हणजे घरी लक्ष्मी आली असं म्हणतात आणि तिच्याच नावाने सातत्याने आपण पाहत आहे अनेक वेळा नावेखाडी संघ खेळत असतो आणि यंदा या स्पर्धेचं आयोजन देखील आपण पाहत आहे. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन रिहानी जे आपण शुभ